राज्यभरामध्ये निवासी डॉक्टर रजेवरती गेलेले आहेत आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट शब्दात तंबी दिलेली आहे की आज रात्री 8 वाजेपर्यंत सर्व डॉक्टर कामावर रुजू झाले नाहीत तर डॉक्टरांचा 6 महिन्यांचा पगार कापला जाईल। थेट तंबी देण्यात आली आहे। हायकोर्टाने सुद्धा यामध्ये हस्तक्षेप केलाय। सुरक्षेचं आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि ते आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करू, परंतु आज रात्री 8 वाजेपर्यंत सर्व डॉक्टर हजर झाले नाहीत तर 6 महिन्यांचा पगार कापण्याचा इशारा शासनाच्या वतीने दिला गेला आहे। मारणे आमचं म्हणणं मान्य केलेलं नाही, त्यांनी आपला संप मागे घेतलेला नाही। मला वाटतं तशी आणीबाणीची वेळ सगळ्या रुग्णांच्या बाबतीमध्ये हॉस्पिटलमध्ये आलेली आहे, मेडिकल कॉलेजमध्ये आलेली आहे आणि म्हणून आम्ही त्यांना आता शेवटचा उपाय आम्ही सांगितलं आहे, आज निर्णय केलेला आहे आम्ही की या ठिकाणी आपण आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जर कामावर आला नाही तर तुमचं 6 महिन्याचं जे वेतन आहे ते आम्ही तुम्हाला या ठिकाणी देणार नाही। आम्ही त्यांचं वेतन कपात या ठिकाणी 6 महिन्याचं करणार आहोत। कायद्याने आम्हाला मोठे अधिकार आहेत, आम्हाला 3 वर्षाचं वेतन या ठिकाणी कापता येणार आहे, परंतु सुरुवातीला आम्ही सांगितलं की 6 महिन्याचं वेतन आम्ही या डॉक्टरांना देणार नाही आणि या उपरही जर त्यांनी ऐकलं नाही तर कायद्यामध्ये अजून कठोर कारवाई त्या ठिकाणी आम्हाला करता येतील, परंतु आम्हाला तिथपर्यंत जायचं नाहीये आणि म्हणून मार्चला माझं आव्हान आहे, सर्व डॉक्टर्सना माझं रेसिडेन्शियल डॉक्टरांना आव्हान आहे की त्यांनी तात्काळ कामावर या ठिकाणी हजर राहावं, कारण आम्ही रुग्णांच्या जीवाशी या जास्त वेळ या ठिकाणी खेळू शकत नाही।